हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन लर्निंग स्टुडिओ. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या चौथ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax² + bx + c = 0. आणि बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये आपण हे पण पाहिलेलं आहे की हा जो व्हेरिएबल आहे x, त्याचा जो कोएफिशियंट आहे तो आपल्याला प्रत्येक वेळेस 1 म्हणजे 1 बनवावा लागलेला आहे. तर मग यामध्ये सुद्धा तसाच बदल करून म्हणजे या इक्वेशनला जनरल फॉर्मला a न डिवाइड करून एक नवीन क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवायचं असतं. a² + b/a x + c / a = 0. आता या ठिकाणी x² चा जो कोएफिशियंट आहे तो आहे 1. b च्या जागेवर काय आलेले आहे b/a आणि जो कॉन्स्टंट c असतो त्या ठिकाणी आलेला आहे c/a. याचं बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड या पद्धतीनं सोल्युशन करून एक नवीन फॉर्म्युला मिळवला जातो आणि तो आहे x = -b ± √b² - 4ac / 2a. म्हणजे आज आपण जी पद्धती पाहणार आहोत तिच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरायचा आहे टू गेट द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. तुम्हाला माहिती यापूर्वी तुम्ही पाहिलेलं आहे की प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स मिळतात. तर या ठिकाणी या फॉर्म्युल्यामुळे 2 रूट्स कसे मिळणार आहेत पहा. तर या ठिकाणी तुम्हाला -b नंतर प्लस मायनस असे 2 साइन्स दिसतात फॉर √b² - 4ac याला. मग आपल्याला उदाहरण सोडवत असताना याला एकदा ऍडिशन मध्ये घ्यावं लागणार आहे आणि दुसऱ्यांदा सबट्रॅक्शन मध्ये घ्यावं लागणार आहे. मग हा जो √b² - 4ac आहे त्यामधल्या b² - 4ac ला काय म्हणतात तर त्याला म्हणतात डिस्क्रिमिनंट. किंवा त्याला सिम्बॉलिकली डेल्टा असं सुद्धा रिप्रेझेंट केल्या जातं. आणि मग जे तुम्हाला x च्या 2 व्हॅल्यूज म्हणजे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे 2 रूट्स आहेत त्याला अल्फा आणि बीटा असं सुद्धा संबोधलं जातं. म्हणजे तुम्हाला x = 2 व्हॅल्यूज मिळणार आहेत, एकदा ऍडिशन घेऊन आणि एकदा सबट्रॅक्शन घेऊन. त्या एकाला अल्फा म्हटलं तरी चालेल आणि बीटा म्हटलं तरी चालेल काही एक्झाम्पल्स मध्ये. म्हणजे तुम्ही जेव्हा आणखीन थोडस पुढे या धड्यामध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की एका रूटला अल्फा म्हटलं गेलेलं आहे आणि दुसऱ्याला बीटा म्हटलं गेलेलं आहे. तर आत्ताच आपण पाहिलं की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स मिळवण्यासाठी जी फॉर्म्युला मेथड आपल्याला अभ्यासायची आहे तिच्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे x = -b ± √b² - 4ac / 2a. तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये असं लक्षात येईल की जर तुमच्याकडं a, b आणि c यांच्या व्हॅल्यूज असतील तर आणि तरच तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळवता येणार आहे. मग एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये त्या a, b आणि c हे जे कॉन्स्टंट्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज कशा मिळवायच्या तर आपण पाहूया हे एक्झाम्पल. x² - 7x + 5 = 1 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि यामधल्या आपल्याला a, b आणि c यांच्या व्हॅल्यूज मिळवायच्या आहेत. तर ऑफकोर्स याला कुणाशी कंपेअर करावं लागणार आहे आपल्याला जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशनशी कंपेअर करावं लागणार आहे. मग आपण लिहायचं कंपेअरिंग इक्वेशन
with general form ax square plus bx plus c is equal to 0. मग या ठिकाणी कंपेअर करा या ax स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी काय आहे x स्क्वेअर म्हणजे a च्या जागी काय आहे इट इज 1. सो a इज इक्वल टू 1. आता b ची ही जी सेकंड टर्म आहे हिच्याशी कंपेअर करा. b च्या जागेवर तुम्हाला आढळेल की या ठिकाणी आहे -7 आणि आता ही तिसरी जी टर्म आहे c ती तुम्हाला आढळेल की या ठिकाणी आहे +5. आता दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5. 5m मायनस 5 ह्या ज्या दोन टर्म्स आहेत त्या ऍक्च्युली लेफ्टला पाहिजेत म्हणजे ते जनरल फॉर्मच्या सारखं होईल की जनरल फॉर्म मध्ये येईल ते 2m स्क्वेअर. आता 5m जर आपण लेफ्टला घेतला तर दॅट विल बिकम -5m and -5 will become +5 is equal to 0. आता हा जो कन्व्हर्टेड फॉर्म आहे तो आला आहे आपल्या जनरल फॉर्म शी इक्वल किंवा त्याच्या सारखा. comparing equation with जनरल फॉर्म. काय आहे जनरल फॉर्म प्रत्येक वेळेस लिहायचा आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कंपेअर करूया ax स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की 2m स्क्वेअर म्हणजे आपल्या जनरल फॉर्म मध्ये जे व्हेरिएबल आहे ते आहे x आणि आपल्या इक्वेशन मध्ये आहे ते आहे m. मग त्या m स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो आहे 2 म्हणजे a इज इक्वल टू 2. b च्या जागी काय आलेला आहे b इज इक्वल टू -5 आणि c काय आलेला आहे दॅट इज +5. आता हे जे एक्झाम्पल आहे x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0 याचे आपल्याला दोन रूट्स मिळवायचे आहेत बाय फॉर्म्युला मेथड. आणि तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की फॉर्म्युला मेथड साठी आपल्याला कोणत्या व्हॅल्यूज आवश्यक असतात तर त्या असतात a, b आणि c. तर या एक्झाम्पल मधले a, b आणि c शोधण्यासाठी आपल्याला या इक्वेशनला कुणाशी कंपेअर करावं लागतं विथ दी जनरल फॉर्म. ओके. कंपेअरिंग above equation with जनरल फॉर्म. काय आहे जनरल फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कंपेअर करूयात. a च्या जागेवर आपल्याला इथे काय आढळते कोएफिशियंट 1. सो a इज इक्वल टू 1. b इज इक्वल टू 6 आणि c इज इक्वल टू 5. आता जर आपण फॉर्म्युला पाहिला तर तो आहे x इज इक्वल टूच का घ्यायचं तर या एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल म्हणून कशाचा वापर केलेला आहे तो आहे x. सो x इज इक्वल टू -b प्लस मायनस रूट b स्क्वेअर -4ac डिवायडेड बाय 2a. तर या फॉर्म्युल्यामधला जो डिस्क्रिमिनंट आहे b स्क्वेअर -4ac तो आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेऊयात म्हणजे पुढे व्हॅल्यूज ठेवताना आपल्याला सोपं जाईल. मग डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर -4ac म्हणजे आपलं एक्झाम्पलचं तिकडचं काम थोडंसं आपण अलीकडेच करून घेऊया जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. मग b ची व्हॅल्यू काय आहे ती आहे 6. 6 स्क्वेअर -4 into what is a how much it is 1 into how much is c that is 5. 6 square is 36 minus 4 5 is a 20. What is the subtraction? इथं वजाबाकी काय आलेली आहे that is 16.
हा आपला डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट आलेला आहे. तर तो आपण आता इकडे प्लेस करूयात फॉर्म्युल्यामध्ये. सो x इज इक्वल टू b ची व्हॅल्यू काय आहे 6. इट इज -6 प्लस मायनस √16. पहा आपण 16 कुठून मिळवलेला आहे? फ्रॉम डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू 16 divided by 2 into a is 1 is equal to -6 प्लस मायनस ह्या 16 चं रूट काय असतं? इट इज 4 divided by 2. आता आपल्याला हे जी व्हॅल्यू आहे x ची मिळालेली ती दोन ठिकाणी स्प्लिट करायची. कशी पहा? x इज इक्वल टू -6. आता पहिल्यांदा घ्या +4 डिवायडेड बाय 2 आणि नेक्स्ट व्हॅल्यू साठी x इज इक्वल टू -6 आणि हा आहे -4 डिवायडेड बाय 2. आता 1 बाय 1 व्हॅल्यूज मिळवूयात. -6 आणि +4 यांचं ऍडिशन असेल -2 डिवायडेड बाय 2. यांचं डिव्हिजन काय येईल? -1. x इज इक्वल टू -1. आता ह्या दुसऱ्या व्हॅल्यू साठी पहा -6 आणि -4 यांचं ऍडिशन असेल -10 डिवायडेड बाय 2. 2 5 x इज इक्वल टू -5. आपल्याला या ठिकाणी x च्या दोन व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. पहिली आहे -1 आणि दुसरी आहे -5. हे आहेत रूट्स ऑफ द इक्वेशन. सो रूट्स ऑफ इक्वेशन आर -1, -5. आता हे दुसरं एक्झाम्पल आपण पाहूयात. एक्झाम्पल असं आहे x² - 3x - 2 इज इक्वल टू 0. याच्यामधून आपल्याला a, b आणि c मिळवायचे. तर कंपेअरिंग above equation with general form ax² plus bx plus c is equal to 0. कंपेअर करूयात. इथे a च्या जागी आपल्याला आढळतंय की इथे 1 आहे. a is equal to 1, b is equal to -3 आणि c is equal to -2. तर फॉर्म्युल्यामध्ये डिस्क्रिमिनंट असतो तो आधी काढून घेऊया आपण. डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. तुम्ही जर ही व्हॅल्यू आधी काढून घेतली तर थोडंसं आणखीन आपल्याला सोपं जातं एक्झाम्पल मध्ये फॉर्म्युला वापरत असताना. तर b ची व्हॅल्यू काय आहे? -3. हा जो -3 आहे तो ब्रॅकेट मध्ये टाकायचा आहे. -3² -4 into what? How much is a? It is 1 into c is -2 is equal to -3 चा square. It is 9. This minus into this minus plus 4 1s are 4. 4 2s are 8. 9 plus 18. How much it is? 17. So डेल्टा ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे? डेल्टा डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू काय मिळाली आहे? 17 मिळालेली आहे. आता फॉर्म्युला घेऊया आपण. x इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a इज इक्वल टू b ची व्हॅल्यू काय आहे? -3 आणि b च्या अलीकडे निगेटिव्ह साइन आहे म्हणजेच मायनस आणि पुन्हा ब्रॅकेट मध्ये -3 प्लस मायनस रूट डेल्टा म्हणजे b² - 4ac काय व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला? 17. त्याला रूट मध्ये टाकायचं. डिवायडेड बाय 2 into a's व्हॅल्यू इट इज 1 इज इक्वल टू. आता पहा मायनस मायनस इट इज +3 प्लस मायनस √17 डिवायडेड बाय 2.
आता या ठिकाणी दोन रूट्स मिळवण्यासाठी x इज इक्वल टू 3 प्लस रूट 17 डिवायडेड बाय 2, एकदा आपण प्लस घेऊन रूट 17 लिहायचं आणि दुसऱ्या वेळेस x इज इक्वल टू 3 मायनस रूट 17 डिवायडेड बाय 2. आता याच्या पुढं जास्त कॅल्क्युलेशन या एक्झाम्पल मध्ये आपल्याला शक्य नाहीये, करता येत नाही, म्हणून हे एक रूट आहे आणि हे दुसरं रूट आहे. सो रूट्स आर, किंवा तुम्ही असं लिहिलं तर चालेल, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर 3 प्लस रूट 17 डिवायडेड बाय 2, हे एक रूट, कॉमा हे दुसरं 3 मायनस रूट 17 डिवायडेड बाय 2. हे तिसरं एक्झाम्पल आपण घेऊया. ते एक्झाम्पल असं आहे 3m² प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. आपल्या एक्झाम्पलच्या सोल्युशनची पहिली पायरी काय असते, तर आपण ए, बी आणि सी च्या व्हॅल्यूज मिळवतो. त्या कशा मिळवायच्या? कंपेअरिंग अबोव इक्वेशन विथ जनरल फॉर्म ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी कंपेअर केल्यानंतर a काय आढळतो? 3, b 2 आणि c मायनस 7. याच्यानंतर एक्झाम्पलच्या सोल्युशनची दुसरी पायरी काय आहे? डेल्टा, डिस्क्रिमिनंट मिळवायचं आहे आपल्याला. डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac, हा आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये आढळतो. डेल्टा इज इक्वल टू b ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे? 2, 2² मायनस 4 इंटू हाऊ मच इज इट? 3 इंटू c इज मायनस 7. आता पहा 2 चा स्क्वेअर 4, दिस मायनस इंटू दिस मायनस, इट इज प्लस 4 3 is 12 and 12 7 is 84. पहा 4 आणि 84 यांचं ऍडिशन किती आलं? 88. दॅट इज आवर डेल्टा. डेल्टा इज इक्वल टू 88. आता ह्या डेल्टाचा वापर कुठं करायचा आहे आपल्याला? आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. आता लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण फॉर्म्युला लिहिलेला होता x साठी, पण आता या एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल म्हणून काय वापरलेलं आहे? m. म्हणजे फॉर्म्युला कशासाठी लिहावं लागेल आपल्याला? m साठी. m इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता b ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली होती? इट वॉज 2, म्हणून मायनस 2 प्लस मायनस रूट डिस्क्रिमिनंट किती मिळालेला आहे? 88. सो रूट 88 डिवायडेड बाय 2 इंटू एज व्हॅल्यू 3 इज इक्वल टू मायनस 2 प्लस मायनस रूट 88 डिवायडेड बाय 2 3 इज 6. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेप पहा. 2, 88 आणि 6 हे सगळे आपल्याला इव्हन नंबर्स दिसतात, म्हणजे दे कॅन बी कॅन्सल्ड विथ 2. ओके, मग आता ह्या 88 चे असे दोन फॅक्टर्स मिळवायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 88 आहे, पण त्या दोघांपैकी एक फॅक्टर हा परफेक्ट स्क्वेअर असावा, जेणेकरून तो ह्या रूटच्या बाहेर आपल्याला काढता येईल. ठीक आहे, मग असे दोन फॅक्टर्स असतील. -2 प्लस मायनस रूट 88 म्हणजे काय? तर 22 इंटू 4 डिवायडेड बाय 6. आता यापैकी हा जो 4 आहे तो आहे परफेक्ट स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट किती असेल? तर ते आहे 2. मी ते बाहेर घेतलेला आहे 4 इंटू रूट 22 डिवायडेड बाय 6. आता इथे -2 आहे आणि याच्या इथं मल्टिप्लिकेशन मध्ये हा 2 आहे रूट सोबत, म्हणजे दोघं आपल्याला काय करता येतील? कॉमन घेता येईल 2.
ब्रॅकेट मध्ये काय राहिला इथे -1 प्लस मायनस √22 ब्रॅकेट क्लोज डिवाइडेड बाय 6 2 1 2 3 आणि म्हणून -1 प्लस मायनस √22 डिवाइडेड बाय 3. आता ही झाली m ची व्हॅल्यू. हीच आपल्याला दोन रूट्सच्या फॉर्म मध्ये लिहायची आहे. लिहूयात आपण. पहिलं m आहे m इज इक्वल टू -1 प्लस √22 डिवाइडेड बाय 3 आणि दुसरी व्हॅल्यू m इज इक्वल टू -1 मायनस √22 डिवाइडेड बाय 3. So roots of equation are -1 plus √22 divided by 3 and -1 minus √22 divided by 3. एका थोडेशा वेगळ्या एक्झाम्पल कडे आपण जाऊयात. या एक्झाम्पल चं जर आपण रीडिंग व्यवस्थित केलं तर आपल्या लक्षात येईल की y² प्लस 1/3 y इज इक्वल टू 2. या सेकंड टर्मला एक फ्रॅक्शन आहे 1/3 आणि जो की आपण जर असा घेतला तर तो कदाचित त्रासदायक होऊ शकतो आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये. म्हणून आपण काय करूया त्याला थोडंसं सोपं करून घेऊया. याचा डिनॉमिनेटर काय आहे y² चा तो आहे 1 आणि ह्या दोघांमध्ये आहे ऍडिशन. तर आपण आता क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. 3 into y² इट इज 3y² प्लस 1 into 1 इट इज 1y डिवाइडेड बाय 1 into 3 इट इज 3 इज इक्वल टू 2. आता 3y² प्लस 1y हा 3 जो आहे डिनॉमिनेटर मधला तो राइट साइड मध्ये जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये 2 into 3. सो 3y² प्लस y इज इक्वल टू 2 3 6. हा 6 जो आहे सी आपला एक्झाम्पल मधला तो लेफ्टला पाहिजे म्हणजे आपलं इक्वेशन कशामध्ये कन्वर्ट होईल स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो 3y² प्लस y हा 6 लेफ्टला घ्या. इट विल बिकम -6 इज इक्वल टू 0. आता आपलं जे एक्झाम्पल आहे ते अगदी आपल्याला सरळ सरळ वाटते. मग आपली पहिली पायरी इथं सुरू होते. हे एवढं सरळ करून घेणं तर कंपल्सरी आहे. कदाचित एक्झाम मध्ये याला हाफ मार्क कॅरी होऊ शकतो म्हणजे मिळू शकतो तुम्हाला. मग आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्हॅल्यूज ऑफ ए बी आणि सी मिळवायच्या. तर त्या कशा मिळवतो आपण कंपेअरिंग अबव इक्वेशन. तुम्ही अबव इक्वेशन म्हणा किंवा याला 1 नंबर दिला तरी चालतं. अबव इक्वेशन विथ जनरल फॉर्म. काय आहे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कंपेअर करूयात आपण. a च्या ठिकाणी आपल्याला काय आढळत आहे इथे 3, b च्या जागेवर 1 काही नाहीये y च्या सोबत पण 1 असतो त्याचा कोएफिशियंट. b इज इक्वल टू 1 आणि c इज इक्वल टू -6. याच्या नंतर आपण काय कॅल्क्युलेट करत असतो जेव्हा आपल्याला a, b आणि c उपलब्ध होतात. येस आपण काय काढतो डेल्टा डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² मायनस 4ac. b ची व्हॅल्यू काय आहे काय मिळाली आपल्याला इट इज 1. 1² मायनस 4 into हाऊ मच इज a इट इज 3 आणि c ची व्हॅल्यू काय मिळाली आहे -6. पहा ज्या ठिकाणी मायनस एखादा नंबर आहे मी मुद्दाम त्याला ब्रॅकेट मध्ये टाकते. 1² 1 हा मायनस आणि हा मायनस यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल प्लस 4 3 12 आणि 12 6 इज 72. आता 1 आणि 72 यांचं ऍडिशन किती होईल 73. हा आहे तुमचा डेल्टा डिस्क्रिमिनंट. किती मिळालाय 73. फॉर्म्युला काय आहे आपला फॉर द रूट्स. आता या ठिकाणी बघा y इज इक्वल टू
minus b plus minus root b square minus 4ac divided by 2b is equal to minus b. आता b ची व्हॅल्यू काय मिळाली होती आपल्याला 1 minus 1 plus minus root 73 divided by 2 into a. a किती आहे 3 is equal to minus 1 plus minus root 73 divided by 2 3 is a 6. आता याच्यामध्ये मोर दॅन दिस कॅल्क्युलेशन नाही करू शकत आपण, म्हणून y ची एक व्हॅल्यू आहे -1 प्लस रूट 73 डिवाइडेड बाय 6 आणि दुसरी व्हॅल्यू आहे -1 मायनस रूट 73 डिवाइडेड बाय 6. सो रूट्स आर -1 plus root 73 divided by 6 and -1 minus root 73 divided by 6.